पुणे जिल्ह्यातल्या अनेक धरणातून विसर्ग सुरू। पुणे शहरातील विशेषतः सिंहगड रोड, संगमवाडी, दांडेकर पूल, विश्रांतवाडी या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता। पुणे, पालघर, रायगडमध्ये पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे। मुसळधार पावसाचा अंदाज, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। पुण्यातील भाटघर धरण 100% भरलं। 19,131 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुलुंड ते माटुंगा आणि वडाळा ते मानखुर्द मेगा ब्लॉक, पनवेल ते मानखुर्द विशेष रेल्वे चालवणार। रत्नागिरीत बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांची धाड, 4घांना अटक, तर 7,25,000च्या बनावट नोटा ही जप्त। वर्ध्यात सलग 12 दिवसांपासून पावसाची सरी, आजही येलो अलर्ट, जिल्ह्यातील 7 प्रकल्प ओव्हरफ्लो। मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा आणि मोडकसागर धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो, आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा। काँग्रेसच्या टोल आंदोलनाला मोठं यश, अनेक जिल्ह्यात सर्व वाहनांना 25% टोल माफी, वाहन चालकांना मोठा दिलासा। राज ठाकरेंवर टीका करू नका, अन्यथा थोबाड फुटायला वेळ लागणार नाही, निलेश राणेंचा मुलमिटकरींवर थेट प्रहार। पाकिस्तानच्या नवाज शरीफांचा केक खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, पुण्यातून उद्धव ठाकरे यांचा अमित शहांवर घणाघात।